राम राम मंडळी, युगे युगे कलियुगे या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज एक अशी घटना बघायची की आगीला नसते वासनेला नसते लाज, आगीला चढतो माज. काय विषय इसकाटून सांगतो. आणि क्राईम कमी होईल होईल म्हणतो, क्राईम वाढतच चाललाय. माणसं वाढल्यात, महाराजी बुजबुज पुरी झाली सगळीकडं. आणि ज्याला वाटन ते तपल्या प्रकारे जगतोय असं. पण ह्याच्यामध्ये यांना कळत नाही की ह्या ट्रॅपमध्ये लोक अडकली, काही मेली आणि काही तुरुंगात गेली. हाय आयुष्य. आता आयुष्य तर किती आहे माणसालं. 20 वर्षापर्यंत काय कळत नाही. 20 ते 40, 20च वर्षाचं खरं आयुष्य. 40 नंतर त्याची सूत्र दिली होती, आता काहीतरी बीपी होईल, शुगर होईल, दुनिया होईल. 60 नंतर तर माझं म्हणणं आजच्या काळात जगूच नाही तिच्या आईला. ती लोकांनी जाऊन म्हणजे आपण आयुष्यभर दाबात जगलेला असतो, कुटुंबासाठी झटलेला असतो. आणि मी त्या सुननी यायचं खाकुत्री या आणि ही हिडीस फिडीच काय खरं नाही. असं पाटकुनी द्यावा न्यावा, पण ती लय असा हलाल करावा नाही, असा विषय. हिंगोली जिल्ह्यातली घटना आहे. हिंगोली जिल्ह्यात काय विषय घडलाय तुम्हाला सांगतो. आणि पोलीस स्टेशन आहे सेंदगाव पोलीस स्टेशन. लता सांगळे बाई कळली, स्टोरी कळली. लता सांगळे ही बाई जी आहे, एक मुलगा आहे आणि मुलगा 17 वर्षाचा असताना नवऱ्याचा मोटरसायकल अपघाती मृत्यू झाला. बाई झाली विधवा, एकुलते एक मुलगा. तुरे म्हणजे घरात तूर असती, कापसाची शेती होती, सोयाबीन असायचं. आणि लय अशी 2-4 एकर जमीन आपले लय मापात कार्यक्रम. ह्या बाईने त्या 17 वर्षाच्या मुलाला म्हणले, आता झालं गेलं, गंगेला मिळालं, हे माझा जगण्याचा आधार आहे, ह्याला बघून आपला प्रपंच करते, ह्याला मुलं होत्या, नातवंड खेळावते आणि आपलं तोंड वासून जायला मोकळी होते. साधं गणित. आता ही काळानुसार काही काळ निघून गेला. सायन्स असं सांगतं किंवा निसर्ग असं सांगतो, लक्षात घ्या, की माणसाला जेवणाची कशी सकाळ संध्याकाळ काहींना तलप होती चियाची, ती मिळालंच पाहिजे, जेवणाची तलप. शरीर सुखाचंही तसंच आहे. शरीर सुख हे पुरुषाला स्त्रीला मानसिकदृष्ट्या गरजेचं आहे. तुम्ही स्ट्रेसपासून तुम्ही मुक्त होता. मला तर कधी कधी ज्याच्या डोक्यात आत्महत्येचे लय असे विचार यायला लागले का स्वतः मारावा, माझा एक उपाय आहे का, असे जर विचार डोक्यात आले ना, अश्लील फिल्म बघा, तुमचे तात्पुरते विचार निघून जाते डोक्यात. म्हणजे कमीत कमी प्रॅक्टिकल काय करू नका, पण कमी बघाय काय हरकत आहे भाऊ, का पण मरू नका भाऊ. असे ही जी बाई आहे लता सांगळे, ह्या लताबाईने काय केलं की जी शरीराचा एक धर्म असतो, ते सुख मागतं, लक्षात घ्या. त्याची जाणीव होते. आपल्या लगविला आल्यावर कशी जाणीव होती, तर होते का, आपण आपल्या कामात व्यस्त असतो, पण त्या संवेदना मेंदूपर्यंत पोहोचतात. आपलं हे लगवीला आली, पिशी बिशी फुटून जायचे, लगवीची आतली मुतून या बा, असं. तसं ह्या बायला सुद्धा ठराविक वर्ष 1.5 वर्ष झाल्यानंतर, आणि 40-39 म्हणजे काय फार मोठं नाही, एक जाणीव तयार झाली की पुरुष सुख पाहिजे, पण तेच शक्य नव्हतं. अशा परिस्थितीत माझं स्वतःचं असं मत आहे की ठेवत्या लोक 4 दिवस लोकांचं काय मनाव घ्यायचं नाही. लोक म्हणजे अशी पद्धतशीरपणे कुलून देण्याची विषय असतो. तुम्ही स्वतःचं बघा, लोकांचं बघून लग्न करायला पाहिजे, लग्न करायला पाहिजे. ते लिव्हिन ते लफडन ते ह्याच्यामुळे लय म्हणजे समाज स्वीकारत नाही, लय वाटलं होतं काही बी होतंय. त्याच्यापेक्षा लग्न केलं ना कायदेशीर, काय अडचण आहे का मला सांगा, असं हे मताचा मी. पण तिला ती लग्न करायचं म्हणजे तरी अडचण असते कुठली माहिती आहे का, हिला बी होती लताबाईला समाज काय म्हणे. बघा बरेचसे मॅटर याच्यामुळे होतात, कारण आपण संस्कृत प्रधान देशात राहतो. आता समजा कमी झाली संस्कृती, आम्ही ती MP ला जातो, वृंदावन मथुरा, पदर डळू देत नाही बा इथपर्यंत पदर. फार सुंदरवान रूपवान स्त्रिया, त्या राधा श्रीकृष्ण जशी साडी घालतात तशा साड्या घालतात. पण आपल्याकडे ना ते दागिनं मोकळं करणार, छताड अख्खं मोकळं, पाठान मागून फक्त 2 बोटाची पट्टी, तुर 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 त्या लग्नात हिंडती सगळी. नवऱ्याचं काय चालत नाही बिचाऱ्याचं. असं झाले. संस्कृतीचं काय राहिलं नाही आता राहिलं नाही. त्या पुरी त्या बागला मोकळ्या, तिथली केस लोक बघत यात, बाई किती पूर्ण ड्रेस,
8-10 वर्षाच्या मुलीला जर 12 वर्षाचे असे ड्रेस घ्यायला गेले काय करायचं त्यांनी? ते वासना बघत यात कशी काय फिगर आहे बुवा, कशी काय जीन्स आहे बुवा, काही करीत यात बुवा. चल द्या मोरत्या, संस्कृती कमी झाली ध्यानात ठेवा. ह्या लताबाईनी 21 वर्षाचा जसा पोरगा झाला तसं त्याचं जुळवलं लग्न बाहेर, सून घरी आणली. ही सून म्हणजे तिने ते चांगलं केलं, पण हे करायच्या आधी तिने एक कुटाणा सुद्धा केला. तिने एक ठिकाणी आकडा टाकला, कारण शरीराची गरज, झोप येत नसायची तिला 2-2, 3-3 तास शरीर सुख पाहिजे असं. मग तिने एका ठोकेकराची निवड केली आणि ती तयारच असतात. ती ठोकेकर मारायला किडण्या येतात, कुठे बी अशी लय तोंडासून पण अशी पडतात, डोक्याचा चंदा मेंदा ठोकेकर आहेत ते. काही तुरुंगात गेल्यात, बाईसाठी काही करणार लोक आहेत. करून द्या त्यांना त्यांच्या जीवाचं महत्व नाही, आपण काय डोक्याला असं विषय. हा जो ठोकेकर आहे त्याचं नाव आहे नरेश. असू द्या. आता ह्या नरेशचा मॅटर सांगतो तुम्हाला. शेची बायको नांदत नाही, मग याने आपलं तिथं डोकं लावलं आणि हे गाडी बाजारला जा, इकडे जा तिकडे जा, थोडं चोरी छुपे नाही, डायरेक्ट हे करायची, म्हणजे रगेलवाणी आपलं डायरेक्ट संबंध ठेवायचे, फिरायचे. लागलं बरं का पडायला. आता वारा सुटलं की पडत आहे. आता ह्या घटनेत काय झालं, संबंध नरेशचे आहेत, गावातलाच माणूस, तो खुश ही खुश. पोराचं लग्न केलं आणि पोराचं नाव सुयोग. त्या सुयोग त्याची बायको आली घरी. तिने 2-3 महिन्यात अंदाज बांधला. आता नवी नवरी, तो सुयोग खुश, नवरी खुश, नवीन प्रपंच आहे बुवा, चला. ती सूनबाई म्हणली, बया सासूचं लफडे का काय, शो बाबा नेमका कोण? म्हणली होय बस असं. आता त्या सुना काय तू ऐकत काय, म्हणजे हा तुमचा मामा आहे का, काका आहे का, चुलत भाऊ आहे का, काय मावस भाऊ आहे बा, हा व्यक्ती कोण? नाही ते आपल्या ओळखीचे आहेत. लफड्यावाले कधी सांगत नाही की मी याच्याबरोबर बुंगळी होते म्हणून, ती वेगळं सांगतात. नाही ती ओळखीचे आहेत, ते मदत करतात आपल्या प्रपंचाला, ते आपले स्नेही आहेत, ते जवळचे आहेत. नाही जवळचे मान्य, पण बया तुम्ही चिकन बिकन आमच्या माझ्या नावर आणलं, तुम्ही डायरेक्ट जेवायला बोलावता आणि माझ्या नवऱ्यापेक्षा 2 खडे जास्त वाढीत. शिकाय बानकडे पुरे आत्ताच्या खतरनाक. नाही बघ तुझं बघ, तुझं वय किती, माझं वय किती, तू मला शिकवू नको. तिने आपला सासू पण दाखवला. ही म्हणली बया सासून ते सासूरवास गेलं उडत तिकडं. स्पष्ट बोलणारे आहेत. ही आधुनिक जगाची आधुनिक स्त्री आहे, त्यांना ठेवा 2026ची पार. ते सासूरवास, ते दामदडपण, ते सासूरवास तसलं सांगायचं नाही. जमतंय का हे ते माणूस बंद करा, या घरात यायचा. नाही बाहेर व्हायचं. भया माझ्या लेखाला बाहेर काढते का, तिने गेलं तोंड देऊन सुरुवात, अशी करते का तशी करते का तू? तसं काय या माणसाला बंद करते का दुसरं म्हणते का? नवरा आला, नवरा आईला सोडून बायकोलाच खावाळला. तुला काय कळतं का नाही? तू आईला उलटी का बोलती? तुला जमतंय का? आता हालायचं इथून. आधुनिक युगाची आधुनिक स्त्रीचे स्वाभिमान दिवसला गेला. म्हणली हा रिस्पेक्ट आहे का, ही किंमत आहे का मला घरातली? आणि अशा प्रकारे तुझ्याकडून माझी अपेक्षा नव्हती. तू काय म्हणतो हे मी चालले माहेर, ओके. पिशी बॅगा भरल्या, डायरेक्ट माहेर. 8 दिवस झालं, 15 दिवस झालं, महिना झालं, 2 महिने झालं, याचा डायरेक्ट सांगणाच बंद झाला ना गाड्याचा. नवीन नवरी भया गप. होय राई तिला कवा आणायची? नाही मी सांगते मध्यस्थाला असं करता. यांनी 2-3 पाहुणं रावलं, मध्यस्थ गेला परत तिथं. त्या सुनन सांगितलं मला नांदायचं नाही, मला घटस्फोट दे आणि बघू देव, तुला तू आई पाहिजे ना, जाऊ देव. ते आईला आलं तिथून माघारी. आईला बायको कशीच नांदा ना, ती म्हणती बघू देव, माझा किंमत नाही, दुनिया नाही, आमचं नाही. त्या टेन्शनमध्ये तो जो सुयोग येतो लागला दारू प्यायला. महिना 2 महिन्यात ते चांगलं टिंग झालं. 10-11 वाजताच हात कापायला आलं त्याचं. पर म्हणला आता बायको गेली, गेलं पाहिजे. बायको का गेली? मग आता ती पेताडी कसं एकटं पेत नाही, ती ह्याच्या त्याच्यापाशी पेत. पेल्याच्या नादात समाज त्याला काहीतरी सांगतो. एक पेताड म्हणलं त्याला, रियालिटी आहे समाजाची ही.
आईला सुयोग, आईला पोरगालाही चांगला तू, बायको बी तुला नक्षत्रावाने मिळाली होती, पण सगळा तू तुझ्या आईमुळं आणि त्या ठोक्यामुळं झाले सगळं. हां, तू त्याला जर तिथं काय चुकीचं आहे मला सांग बरं. हे त्याला जर बंद केला असता तर बायकोनं आदा येईन तुझी. तू त्याला आधी बंद कर. बसली खटकी याच्या डोक्यात. हा, समाज असं कामले भारी करतो. एखादा स्टेप बाय स्टेप गुन्हा कसा करतो बघा. अरे मला तू जे शब्द बोलला सोन्याचा शब्द बोलला बा, याच्यामुळेच ह्या ठोक्यामुळेच नरेशमुळेच सगळं होतंय. हा, ते तर समजा बाहेरचं आहे, आपण त्याला काय म्हणू शकत नाही, पण आईला कळायला पाहिजे ना. इकुलता एक मी आणि लगेच पिया घेणं अजून 90 ओढली की आला घरी हलबडत. आईला म्हणला तू माझ्या आयुष्याचं वाटोळं केलं, तू माझी बायको पळून लावली, तू काही कर माझी बायको घेऊन या. हा, तुला ठोक्या पाहिजे. ह्या माणसाला काय संबंध आहे तुझा? खबरदार आजपासून त्याला जर घरी बोलवलं तर हा, त्याच्या डोक्यातच कुऱ्हाड घालतो मला, त्याला खलासच करतो. यांनी शिवी गाळते, आईला शिवाय द्यायला सुरुवात केली, ह्याला शिवाय. आता सिच्युएशन अशी झाली आहे, बायको तिकडं, पोरग वैताग देतंय, ठोक्या आणि हिची बाई लताबाई, ही वेट अँड वॉच. आपलं लई सगळीकडे कळलेलं दिसतंय. पोरग काय ॲडजस्ट करून घेण्यासारखं नाही आता याला. काय करावा? बोलावला ठोक्या, ठोक्या हजर हो, ठोक्या हजर. ती काही रुपयावान जागेसाठी कुठे बी येतं, त्याचा काही विषय नाही. आलं वा. आपल्या संबंधात, आपल्या प्रेमात अडथळा, हाच किडा आहे माझा, अडथळा आहे. काही कर, 4 पैसे लागले मी देते, याचा बंदोबस्त कर. याला म्हणतात कलियुगी आई. लक्षात घ्या. 9 महिने पोटात वाढवलेलं लेकरू आहे, त्याचं हागणं मुतणं काढलं असं, त्याला घास बरं पोरग लहानच मोठं करणं परत भयंकर आहे. आजकालच्या मुलाला त्याची जाणीव नाही, ध्यानात ठेवा. हा, पण लय कठीण गोष्ट आहे. उरपट्टी बोलतात आई बापाला, ते नवीन केस फुटलेली, त्यांचं काय. ही मला तिथं बंदोबस्त कर. मला काय बंदोबस्त करायचा? तुझं माझ्या प्रेमे का नाही? आपल्याला वाटतं का नाही आपण दोघं असं सुखाने रातभरून नागापुंगा कार्यक्रम करावा? नाही, वाटतं त्यासाठी तर मी जगवतोय म्हणला, तुझ्यासाठी जगवतोय मी. त्याला काय तो, त्याचा बंदोबस्त कर. काय केलं पाहिजे? काटा काढून टाक. दोघांनी विचारून ठरवलं की काटा काढायचा. आईने मुलाचा काटा काढायची सुपारी दिली. म्हणला आपण ये ना, तुम्हाला खरं सांगतो बाबा, म्हणजे तू मला पाहिजे, त्याबद्दल वाद नाही, पण आपण कधी कुत्रं सुद्धा पिसाळ्याला मारलं नाही कधी. माणूस कसं काय मारायचा बा? तिचा ठोक्या म्हणायला लागला. तो नरेश, ते तुझा प्रश्न आहे, तू काही कर, 4 पैशाला मी देते. बघतो त्याने विचारता त्याची बुद्धी कामाला लागली. बघा लोक विचार कसे करतात. मी तर मारू शकत नाही, पण लोकांकडून मारून गेला काय हरकत आहे. हा, मग पावसे, श्रीरंग पावसे नावाचा एक गुंड प्रवृत्तीची व्यक्ती ऑलरेडी जेलमधून आलेला असतात, काय तशी सगळी जग समाजात. त्याला म्हणला एक जणांचा काटा काढायचा सोपं आहे, 10 रुपये आणायची मारण्याची, त्याला काय ती पडते कुठे बी एवढं. मला ती पेताड होय, ती सुयोग होय. हा, त्याचा काढा, खट 25 देतो बा तुला, 25,000. त्याला माणसाची किंमत किती? 25,000. शिर्डी जाते 2 करडायची. माणसाची किंमत किती कमी झाली बघा. खट 25. मग काळजी करू, तेवढे करून टाक का? मला विसार काय म्हणलं, दर 5,000 रुपये दिले. 5,000. तारीख उजाडली 7 एप्रिल 2026, गेल्या महिन्यातला विषय. ह्याने त्याच्यावर पाळतच ठेवली. हा 2-3 तास झाले की पियाला जायचा, 2-3 तास झाले की पियाला जायचा, करंट उतारला की. मग शेव साईडला थांबला बा. त्याच्या म्हणला, हे सुयश, अरे काय ती फुगत बिगत येतं, त्याच्यात युरिया टाकी ती आत, ते काय चांगलं नाही, ती लवकर मरून जाशील तू. मानगड बारीक खून लय मारतात अशी. हे सगळे खून आहेत मारतात पडणारे, हातभट्टी विकणाऱ्यांच्या खून. पण त्याला काय कायदेशीर चव नाही, कारण कधी कधी पाकिट बरंच काम करून जातं. हाय ती बरं आहे, अंधेरा कायम राही, चलू द्या, मरून द्या. पेनरांनी दारू विकणारा हातभट्टी कुणाचा काय तो म्हणायचा, तो कधी मी हातभट्टी काय बसलोय, तू पिऊन पेच बा. त्याला शुधी दारुडी जाते त्याच्याकडे, ध्यानात ठेवा. म्हणजे लय झाली लोकसंख्या, मरून द्या ह्या मतापर्यंत जातो मी. लय अवघड. मला औषध गावाना, मला लोक म्हणतात दारूचं औषध कुठून, आता नाही तर कुठूनही करू, अजून काय मिळालेलं नाही. ती त्याला घेतला साईडला, म्हणला जरा निवांत जरा मला काम आहे जरा, आणि इंग्लिश पाहतो, इंग्लिश रंगीत लाल दारू. मला चल कुठं जायची, कारण लग्न आहे म्हणलं एक, तू जरा गावाच्या बाहेर येतो का? त्याला पाहिजे होतं, ह्याला कुणी बघितलं नाही पाहिजे, त्याला गावाच्या बाहेर थांब ना किंवा म्हणला मी येतो. मोटरसायकल चालू केली बघा.
बायको कुठं तिकडं. ते बायकोला टवळीला कळलं पाहिजे की आपला नवरा असा मोकार सोडून दिल्या याच्या काय होऊ शकतं. घर प्रपंच आहे, लग्न झालंय नाही. आईला कळलं पाहिजे. आईने तर काय तिने सुपारी दिली, विशेष नाही. त्याला बाहेर काढला आणि सेंदगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत रस्त्याकडला आता नालं ओढं डोंगर असतात. ओढा बघितला असा की ओढ्याला खोंगळ असते बघ. खोंगळ म्हणजे सपाट जमीन आहे पण ओढा आहे आत गेलेला. त्या ओढ्याच्या आतमध्ये खड्डा जर असं असं वगळ त्यात आत कोण बसले दिसत नाही. सेम संध्याकाळचा टाईम. हे लिंबाखाली ते रस्त्याकडलं मोटरसायकल लावली, पिशवी दारू बाटल्या अमकं तमकं चकना बिकना घेऊन त्या वगळीत उतारली खाली. मग रस्त्यावरती येणार जरा वगळ तिथं मान दिसायचा चान्सच नाही. काय गाडी दिसायची पुढं. एखाद्याला वाटलं असं बघ गेला असं कोण पारसाकडला असं वगळीत उतारले. ह्याला कचकाटून पाजला यांनी. उठला म्हणला दार मारतो. दार कुठं चालला म्हणला दार मारतो. ह्या माणसाने त्यांनी 25,000 सुपारी घेतली होती. त्यांनी त्या सुयोगला पाठीमागून जाऊन दगड उचलून घातला मागून डोक्यात त्याच्या. खाला सगळं ताड फाडून जाग्यावर. मग चंबुगा बाळ आवडलं त्याने. बाटल्या फेटल्या अमकं तमकं. ती नेलं ताड फाडून तिथंच. तिथून निघाला, गाडी पैसे आला. अंधार पडला होता थोडा. दांडकं मारला, आला घरी निघून. गेला नाही तिच्या आईकडला. आता सांग मला तुमचं काम फत्ते. पैसे 20,000 रोख. म्हणले आता पैसे नाही पण तुला पैसे उद्या दुपारी देते. सोयाबीन भरायचे. सोयाबीन मार्केटला त्या बाईने विकलं आईने आणि त्याचे आलेले पैसे मारेकरी त्याला दिलं. आता यांना वाटलं हिले अति हुशार, डबल बॅरिस्टर झालेले, खून पाचला खून पोचत नसतो. पोलिसांना ती बॉडी 8 तारखेला मिळाली. ह्या बॉडीचा चेहरा इतका दगड घालून सपाट केला. पोलिसांना जवळजवळ महिनाभर 14 दिवस हेच नाही मिळाली. लीडच नाही मिळाली. मी ओळखच पटली नाही कोणी. PI भोसले आणि त्यांची टीम. भोसले साहेबांना 3 मिस कॉल त्यांच्या मोबाईलवर आलं. आता त्यांनी ती काय त्या 3 मिस कॉल कोणाचे अनोळखी नंबरवरून त्यांनी परत रिप्लाय केला. हा म्हणलं PI भोसले बोलतोय साहेब, मला एक टिप द्यायची होती. माझं नाव कुठे येऊन देऊ नका. आणि बोला म्हणले. ती बॉडी सापडली होती तुम्हाला, ती सुयोगची आहे आणि ती बाकी काल माहीत नाही पण तो लता सांगळे तिचा मुलगा आहे. बरोबर, नाव पत्ता लिहून घेतलं. धन्यवाद, तुम्हाला काय टेन्शन नाही, तुम्ही काळजी करू नका. लीड मिळाली होती. टीम हजर. सगळे सिव्हिलन्स हा प्रकार कळतो का? मोबाईल सिव्हिलन्स टाकणे. फक्त त्या मैताचा जरी मोबाईल टाकला सिव्हिलन्सला, शेवटचा कॉल कधी काय सगळे लाईनमध्ये सगळी अख्खी उचलल्या ध्यानात ठेवा. ठोकेकर ज्यांनी कट केला ती आई, जो मारला सुपार दिला तो आणि हे ठोकेकर, हे तिने उचलल्यात. आता कसं आहे नशीब, तिची बायको मोकळी दिली. मेला ना तिची बायको मोकळी दिली दुसरं लग्न करायला. हा, तिला पण बिगर सासूची तिने बघावं आता. पण ती खपून घेणारी पोरगी नाही. पुरी आता नुसते अशा गांधीवाणी निघाल्यात. हा, नुसतं पावडर, मोबाईल, कपडे, मॅगी खायला. भाकरी गोड लागत नाही. कुणाच काय ऐकून घ्यायचं नाही. मी माझ्या मनची मालकी. ह्या काय प्रपंच करायच्या बाबा. ह्या कुठं काटक्या मोडून आणायच्या आणि त्याच्यावर चहा शिजवायच्या. चहापत्ती जर पावडर घरात नसेल आणि पाहुणा आला तर आपलं लिंब आहेत का, लिंबुनीची पानं टाकली तर उत्तम चहा तयार होतो. असा प्रपंच करताल काय? काय यांचं पुढचं जाऊन व्हायचं? लय अवघड आहे. त्याच्यामुळे ह्या जगात कष्ट करा आणि भाकर खा ह्या तत्वाने चला. नाही तर नीट सपाट कार्यक्रम आपला झाल्याशिवाय राहणार नाही. रामकृष्ण हरी.